नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, ड्रायव्हर भरतीची तयारी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये DMER असेल, मुंबई महानगरपालिका असेल, अन्य कोणतीही पोलीस भरतीची ड्रायव्हर भरती असेल, त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि दर्जेदार प्रश्न मित्रांनो मी तुमच्या सोबत घेऊन येत असतो। तर आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न पहा काय आहे, टॉय इन आणि टॉय आउट मध्ये फरक काय आहे? बघा प्रश्न काय आहे, टॉय इन आणि टॉय आउट मध्ये फरक काय आहे आपल्याला विचारलेला आहे। गाडीचा वेग बदलतो, टायर समांतर किंवा थोडे चापट असतात, स्टीअरिंग व्हील फिरते आणि ब्रेक्स लागू होतात। टॉय इन टॉय आउटचा आपल्याला इथं फरक विचारलेला आहे। मित्रांनो प्लीज तुमचं उत्तर कमेंट करा आणि याचं करेक्ट उत्तर आहे टायर समांतर किंवा थोडे चापट असतात। आलं का लक्षात? तर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो तुमच्या समोर आहे। प्रश्न पाहण्यापूर्वी अजून चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर केलं नसेल तर लगेचच चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि शेअर करून घ्यायचं आहे मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येत असतं। तर दुसरा प्रश्न बघा आजच्या प्रश्नमालिकेतील काय आहे, सस्पेन्शनचे मुख्य कार्य काय आहे? चला, सस्पेन्शनचे मुख्य कार्य काय आहे आपल्याला विचारलेलं आहे। गाडीला स्थिर ठेवणे, झटका कमी करणे, इंजिन थंड करणे, ब्रेकिंग वाढवणे आणि गाडीचा वेग वाढवणे। तर बघा तुम्हाला ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर माहित आहे, कारण तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झालेला आहे। त्यामुळे मी अपेक्षित करतो की तुम्ही जास्तीत जास्त जणांनी या प्रश्नांचं उत्तर कमेंट केलेलं असेल। आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, गाडीला स्थिर ठेवणे आणि झटका कमी करणे हे सस्पेन्शनचे कार्य असते, कारण ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत मित्रांनो। पुढचा प्रश्न पहा तुमच्या समोर आहे, लिप स्प्रिंग कुठे वापरली जाते किंवा कुठे वापरतात हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। तर ट्रक, जड वाहनांच्या सस्पेन्शनमध्ये, मोटारसायकलमध्ये, कारच्या सस्पेन्शनमध्ये आणि ब्रेक ड्रममध्ये लिप स्प्रिंग कुठे वापरली जाते? आणि याचं करेक्ट आन्सर आहे ट्रक आणि जड वाहनांच्या सस्पेन्शनमध्ये लिप स्प्रिंग वापरली जाते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, कॉइल स्प्रिंगचे मुख्य फायदा काय? कॉइल स्प्रिंग जे आहे तिचा मुख्य फायदा काय आहे? आणि ऑप्शन पहा, ऑप्शन व्यवस्थित पाहायचे, उत्तर कमेंट करायचे। ऑप्शन आहे सस्पेन्शन हलके आणि लवचिक ठेवणे, इंजिन गती वाढवणे, टायर हवा कमी करते आणि ब्रेकिंग सुधारते। चला, कॉइल स्प्रिंगचे मुख्य फायदा काय असतो किंवा काम काय असतं हे विचारलेलं आहे। तर त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर बघा, सस्पेन्शन हलके आणि लवचिक ठेवते। चला मित्रांनो पुढचा प्रश्न लगेचच तुमच्या समोर आहे। वाऱ्याच्या वेगाने पटपट पटपट आपण गाडीचं गिअर जसे बदलतो तसे स्क्रीनवरती प्रश्न बदलत जातात, त्यामुळं त्याच पद्धतीने तुम्ही तुमचा टॉप गिअर टाकायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं त्याच पद्धतीने कमेंट करायचे। तर बघा, शॉक अब्सॉर्बरचे मुख्य कार्य काय आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे, त्यामुळे उत्तर सुद्धा कमेंट करणं तुम्ही अपेक्षित आहे आणि अपेक्षित करतो की सर्व जणांना या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणं हे माहीत असतं। आणि त्याचबरोबर बघा, शॉक अब्सॉर्बरचे मुख्य कार्य आणि त्याचबरोबर इथं आपल्याला ऑप्शन 4 दिलेले आहेत, रस्त्यावर गाडी स्थिर ठेवणे, गाडीचा वेग वाढवणे, इंजिन थंड करणे आणि टायर फिरवणे। तर याच्यातील करेक्ट आन्सर बघा काय आहे, रस्त्यावर गाडी स्थिर ठेवणे हे शॉक अब्सॉर्बरचे कार्य असते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, बघा प्रश्न काय आहे, MC फिरॉसन शटर कुठे वापरतात? MC फिरॉसन शटर कुठे वापरतात आपल्याला विचारलेला आहे। कारच्या पुढील सस्पेन्शनमध्ये, ट्रकच्या रिअर सस्पेन्शनमध्ये, मोटारसायकलमध्ये आणि ब्रेकिंग सिस्टीममध्ये। अतिशय दर्जेदार आणि सगळेच टेक्निकल प्रश्न आहेत की जे तुम्ही आतापर्यंत नावं वाचली किंवा ऐकली नसतील असे प्रश्न मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। अतिशय कठीण, अतिशय सोपे, मीडियम, सगळी भेळ मिसळ असे प्रश्न तुमच्यापर्यंत आणत असतो। त्यासाठी काय करायचंय, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय आणि याचं करेक्ट उत्तर आहे कारच्या पुढील सस्पेन्शनमध्ये काय असतं, MC फिरॉसन शटर असतो। तर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मित्रांनो टायर थ्रेड पॅटर्नचे मुख्य कार्य काय आहे आपल्याला इथं विचारलेला प्रश्न आहे। आणि त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, गाडी स्थिर ठेवणे, पाणी काढणे व घर्षण वाढवणे, टायरचा रंग वाढवणे आणि इंजिन गती वाढवणे। टायर थ्रेड पॅटर्नचे कार्य काय आहे आपल्याला इथं विचारलेलं आहे आणि याचं
करेक्ट आन्सर आहे पाणी काढणे व घर्षण वाढवणे हे टायर थ्रेड पॅटर्नचे मुख्य कार्य आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, रिडाईल टायर व क्रॉस प्ले टायर मध्ये काय फरक असतो? रिडाईल टायर आणि क्रॉस प्ले टायर मध्ये फरक काय असतो इथं आपल्याला विचारलेला आहे। रिडाईल मध्ये कार क्रॉस रेस बाहेर दिशेने असतात आणि क्रॉस प्ले मध्ये क्रॉस लावलेले असतात। दोन्ही एकसारखे आहेत। क्रॉस प्ले हलके असतात, रिडाईल जड असतात। रिडाईल टायर जास्त गरम होतात। बघा प्रश्न काय आहे, टायर प्रेशर कमी असल्यास काय परिणाम होतो? टायरचा प्रेशर कमी असल्यास काय परिणाम होतो? इंधन जास्त लागते, टायर लवकर झिजतो, हँडलिंग खराब होते आणि सर्व पर्याय बरोबर असतात। तर याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, सर्व पर्याय बरोबर आहेत यामध्ये। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, टायर विअर इंडिकेटरचे कार्य काय आहे? टायर विअर इंडिकेटरचे कार्य काय आहे आपल्याला इथं विचारलेलं आहे। गाडी थांबवणे, टायर घासणे झाले आहे की नाही सांगणे, स्टेअरिंग सुधारणा आणि सस्पेन्शन तपासणे। या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। आणि याचं करेक्ट आन्सर आहे, टायर घासणे झाले आहे की नाही हे सांगण्यासाठी काय वापरलं जातं? टायर वेअर इंडिकेटर वापरले जातात। तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन प्रश्नांबरोबर पुढच्या लेक्चरमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।